नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. तर पहा, सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे नैसर्गिक संख्या. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो नॅचरल नंबर. मग नॅचरल नंबर कोणते असतात तर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने अनंत या संख्या समूहाला आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्या ह्या कॅपिटल एन या अक्षराने दाखवल्या जातात. नैसर्गिक संख्या ह्या कॅपिटल एन या अक्षराने दाखवल्या जातात. नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 असते. नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असते तर 1 असते. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते. उदाहरणार्थ जर आपण इथं उदाहरण पाहिले पहा, 2 + 3 = 5, तर 5 ही नैसर्गिक संख्या आहे. परंतु नैसर्गिक संख्यांची जर वजाबाकी केली तर ती आपल्याला नैसर्गिक संख्या येईलच असे नाही. कारण जर आपण 5 - 3 घेतलं तर आपल्याला उत्तर मिळतं 2. ही नैसर्गिक संख्या आहे. परंतु हेच उदाहरण आपण जर असं लिहिलं 3 - 5 तर उत्तर मिळतं -2. म्हणजे आपल्याला इथं -2 ही नैसर्गिक संख्या नसल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, नैसर्गिक संख्यांची वजाबाकी ही नैसर्गिक संख्याच येईल असे नाही. पुढचा मुद्दा आहे नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्याच येतो. उदाहरण जर पाहिलं आपण तर 10 × 12 = 120 ही नैसर्गिक संख्या येणार आहे. आणखी एखादं उदाहरण घेतलं तर 5 × 3 तर उत्तर बघा 15 आलं, तर 15 ही नैसर्गिक संख्या आहे. पुढील मुद्दा आहे नैसर्गिक संख्यांचा भागाकार नैसर्गिक संख्याच येईल असे नाही. मग आपण जर उदाहरण पाहिलं तर आपण समजा उदाहरण घेतलं 15/5 तर उत्तर आपल्याला येतं 3. इथं आपल्याला नैसर्गिक संख्या मिळाली. पण आपण जर दुसऱ्या संख्या एखाद्या घेतल्या तर 12/10 तर याचं उत्तर येतं 1.2. 1.2 ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणून नैसर्गिक संख्यांचा भागाकार हा नैसर्गिक संख्याच येईल असे नाही. त्यानंतर पुढील संख्येचा प्रकार पाहणार आहे आपण पूर्ण संख्या. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात होल नंबर. मग होल नंबर म्हणजे काय की नैसर्गिक संख्यांच्या संख्या समूहामध्ये जर आपण 0 घेतला तर तयार होणारा जो संख्यांचा समूह आहे त्याला आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर. मग 0, 1, 2, 3 अशा पद्धतीने अनंत संख्या त्याला आपण काय म्हणतो, होल नंबर. मग होल नंबर हा W या अक्षराने दाखवला जातो. म्हणजे पूर्ण संख्यांच्या संचाला आपण काय म्हणतो, W अक्षराने दाखवू शकतो. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की पूर्ण संख्या मधील लहानात लहान संख्या कोणती तर पूर्ण संख्येमधील लहानात लहान संख्या आहे 0. त्यानंतर आपल्याला पूर्ण संख्येतील सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही, कारण त्या पूर्ण संख्या ह्या अनंत असतात. पूर्ण संख्या ह्या अनंत असतात. पुढील संख्येचा प्रकार पाहायचा आहे आपल्याला पूर्णांक संख्या. पुढील संख्येचा प्रकार पाहायचा आहे पूर्णांक संख्या, म्हणजेच त्याला आपण म्हणतो इंटिजर्स. त्याला आपण म्हणतो इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये पहा, इंटिजर्स मध्ये ऋण संख्या 0 आणि धन संख्या या संख्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो, इंटिजर्स. उदाहरणार्थ संख्या रेषेवर आपण ज्या संख्या दाखवतो पहा, 0 पासून उजवीकडे आपण धन संख्या दाखवतो आणि 0 पासून डावीकडे आपण ऋण संख्या दाखवतो. अशा संख्या रेषेवर दाखवल्या जाणाऱ्या संख्याला आपण काय म्हणतो तर इंटिजर्स म्हणतो. काय म्हणतो, इंटिजर्स. मग इंटिजर्स मध्ये कोणकोणत्या संख्या येतात, 0, धनपूर्णांक संख्या आणि ऋणपूर्णांक संख्या. त्याच्यानंतर आपल्याला संख्या रेषेच्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या असतात आणि डावीकडे ऋणपूर्णांक संख्या असतात. तर पूर्णांक संख्या ह्या आय या अक्षराने दाखवतात. म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच हा कशाने दाखवतात तर आय अक्षराने दाखवतात. त्यानंतर पहिला मुद्दा आहे -1 ही सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या आहे. म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये -1 ही सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही, कारण आपल्याला पूर्णांक संख्यामध्ये ह्या ऋण संख्या अनंत असतात. म्हणून आपल्याला सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. पुढचा मुद्दा आहे 1 ही सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे. म्हणजे पहा, आपण जर धनपूर्णांक संख्यामध्ये घेतलं तर 1 ही काय आहे, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे आणि सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या
सांगता येत नाही. त्याच्यानंतर आहे धनपूर्णांक संख्या. ह्या कशा असतात? 1 2 3 4 5 अशा पद्धतीने अनंत असतात. ऋणपूर्णांक संख्या कशा असतात? -1 -2 -3 -4 -5 अशा पद्धतीने अनंत असतात. मग व्यवहारात आपण धनसंख्येच्या आधी प्लस हे चिन्ह देत नाही. हे महत्वाचं आहे. कोणत्याही धनसंख्येच्या पुढे आपल्याला प्लस चिन्ह दिसते का पहा, तर नाही. परंतु ऋण संख्येच्या पुढे आपल्याला बघा वजा हे चिन्ह म्हणजेच ऋण हे चिन्ह आपल्याला दाखवावे लागते. तसेच शून्याला कोणत्याही प्रकारचे चिन्ह दिले जात नाही, कारण शून्याला कोणतेही धन किंवा ऋण चिन्ह नसते. आपण पुढील संख्येचा प्रकार पाहणार आहे पूर्णांक संख्यांची बेरीज. आता पहा, पूर्णांक संख्यांची बेरीज करत असताना आपल्याला महत्वाचे नियम लक्षात ठेवायचे. तर पहा, आपल्याला काय सांगितले? समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करा व येणाऱ्या बेरजेला समान असलेले चिन्ह द्या. म्हणजे काय? आपण एक उदाहरण पाहिलं पहा. पहिल्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? +5 आणि +2 यांची जर बेरीज केली आपल्याला तर ती मिळते +7. म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना चिन्ह कोणतं आहे? अधिक. तर उत्तराला चिन्ह कोणतं आलं? अधिक. दुसरं उदाहरण आहे -5 आणि -3 यांची जर बेरीज केली तर चिन्हांचा विचार न करता यांची बेरीज करायची 8 आणि ह्या दोघांना वजा चिन्ह आहे म्हणून उत्तराला चिन्ह काय द्यायचं? वजा. म्हणजेच आपल्याला इथं लक्षात काय ठेवायचे की जर दोन पूर्णांक संख्यांची बेरीज आपल्याला सांगितली असेल आणि समान चिन्ह असतील तर त्याच्या उत्तरालाही त्या संख्येचे समान चिन्हच दिले जाते. पुढचा मुद्दा आहे भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा वापर न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. जर पहा, आपण इथं उदाहरण पाहिलं पहा. आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे +3 म्हणजे +3 आणि -2 या दोन संख्येची जर आपण बेरीज केली तर या अधिक आणि वजाचा विचार न करता काय करायचे? मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या वजा करायची, ते असणारे 1 आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह असतं ते चिन्ह आपण कशाला देणार आहे? तर उत्तराला देणार आहे -1. हे झालं 1. दुसरं उदाहरण जर पाहिलं आपण तर -5 आणि 4 यांची बेरीज, -5 आणि +4 या दोघांची जर आपण बेरीज केली तर डायरेक्टली यांची वजाबाकी करायची. 5तून 4 गेले 1. मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे म्हणजेच वजा चिन्ह आहे म्हणून आपण उत्तराला काय चिन्ह द्यायचं? वजा. हे आपल्याला रूल महत्वाचे आहेत, हे लक्षात राहील. पुढचं आहे कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवली म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक पुढे झाले. म्हणजे काय सांगितलंय आपल्याला? जर 5 मध्ये 2 मिळवले तर बघा संख्या रेषेवर 5 इथे आहे आणि याच्यात जर 2 मिळवले तर आपल्याला तेवढेच एकक काय करायचे? उजवीकडे जायचे. म्हणजे 5 मध्ये 2 मिळवले उत्तर येतं 7 म्हणून 5च्या पुढे आपल्याला किती एकक जायचे? 2 एकक जायचे. म्हणजे 5 6 आणि 7 तर आपल्याला उत्तर किती येणार आहे? 7. हे पाहिलं. आता आपल्याला काय पाहिजे? पूर्णांक संख्यांची वजाबाकी करताना कोणते नियम आपल्याला लक्षात घ्यायचे? तर पहिला नियम आहे पहा, एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. आता उदाहरण पहा, इथे एक उदाहरण दिलेले बघा, 8 वजा कंसामध्ये -3. आता इथं वजाबाकी करत असताना वजा कंसात -3 दिले, याचा अर्थ ह्या वजावजांचा गुणाकार होतो आणि आपल्याला ह्या 3चं चिन्ह जे असतं ते येतं अधिक म्हणून 8 + 3 उत्तर येतं 11. हीच आपण उभ्या मांडणीमध्ये बघूया. आपल्याला बघा 8 वजा 3. आता उभ्या मांडणीमध्ये आपण लिहित असताना 8 मधून जर -3 आपण मायनस करत असणार आहे तर आपल्याला ह्या -3चं चिन्ह घ्यायचं असतं प्लस विरुद्ध चिन्ह घ्यायचं असतं म्हणून 8 + 3 बरोबर उत्तर किती येतं? 11. दुसरा नियम आहे कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजे त्या संख्येत तेवढेच एकक डावीकडे जाणे. आता पहा, उदाहरणार्थ 2 मधून आपण -3 मायनस करणार आहे. म्हणजे बघा 2 मधून -3 मायनस करणार आहे तर आपल्याला इथं नियम काय असतो? आपल्याला जर विरुद्ध चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची, ती आली 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे वजा म्हणून उत्तर आलं -1. परंतु हेच आपल्याला संख्या रेषेवर जर पाहायचं असेल तर बघा 2 मधून आपण -3 मायनस करणार असेल तर तेवढेच एकक आपल्याला डावीकडे जायचे म्हणून 1 2 3 एकक डावीकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळणार आहे -1. त्यानंतर आपल्याला पुढील संख्या पाहिजे आहे विरुद्ध संख्या. आता विरुद्ध संख्या कोणाला म्हटलं जातं?
की ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते. आता ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते म्हणजे काय? समजा आपण उदाहरण घेतलं 5, तर 5 ची विरुद्ध संख्या असते -5, तर उत्तर काय येतं? 0. अशा संख्यांना म्हटलं जातं विरुद्ध संख्या. बघा दुसरं उदाहरण पाहिलं 3 आणि -3 ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते? 0. म्हणून आपण यांना काय म्हणतो? विरुद्ध संख्या. त्यामध्ये पहिला नियम आहे विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर असतात. उदाहरणार्थ जर आपण अशी संख्या रेषा घेतली आणि आपण संख्या रेषेच्या उजवीकडे धन संख्या घेतल्या आणि संख्या रेषेच्या डावीकडे ऋण संख्या घेतल्या तर पहा याच्यामध्ये 1 आणि -1 हे शून्यापासून सारख्या अंतरावर आहे. 2 आणि -2 हे शून्यापासून सारख्या अंतरावर, 3 आणि हे -3 हे शून्यापासून सारख्या अंतरावर आहेत. दुसरा नियम आहे दोन विरुद्ध संख्यांची बेरीज शून्य येते. आता पहा 1 आणि -1 यांची बेरीज शून्य येणार आहे, 2 आणि -2 यांची बेरीज शून्य येणार आहे. आणि तिसरा नियम आहे विरुद्ध संख्येच्या जोडीला बेरीज व्यस्त म्हणतात. विरुद्ध संख्येच्या जोडीला काय म्हणतात? बेरीज व्यस्त. मग आपल्याला जर एखाद्या प्रश्नामध्ये बेरीज व्यस्त शब्द विचारला गेला तर आपल्याला त्याच संख्येची विरुद्ध संख्या ही त्या संख्येची बेरीज व्यस्त असते. मग आता बघा -3 ची बेरीज व्यस्त असते 3, 3 ची बेरीज व्यस्त असते -3. तसंच 7/8 ची बेरीज व्यस्त असते -7/8 आणि -7/8 ची बेरीज व्यस्त असते 7/8. ठीक आहे. आपण पुढचा संख्येचा प्रकार पाहणार आहे पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा. आता पहा पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा लक्षात घेत असताना आपण पूर्णांक संख्या ह्या संख्या रेषेवर आधी समजून घेऊ. आता पूर्णांक संख्या पहा आपण पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा आपण पाहणार आहे. आता पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा समजून घेण्यासाठी आपल्याला संख्या रेषा अगोदर समजून घ्यावी लागेल. संख्या रेषेवरती पहा मध्यभागी 0 असतो आणि शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत. तसे संख्या रेषेच्या डावीकडे -1, -2, -3 अशा अनंत संख्या असतात. याच्यामध्ये पहा एक नियम असतो संख्या रेषेवरील प्रत्येक संख्येच्या उजवीकडील अंक हा त्या संख्येपेक्षा, उदाहरणार्थ 2 आपण संख्या पकडली तर 2च्या उजवीकडील संख्या ही 2 पेक्षा मोठी असते आणि 2च्या डावीकडील संख्या ही 2 पेक्षा लहान असते. मग पहिला नियम आपण पाहूया. संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा 1 ने मोठी असते. आपण जे आता सांगितलं तेच. मग उदाहरणार्थ पहा 3 पेक्षा लहान 2, 2 पेक्षा लहान 1, 1 पेक्षा लहान 0, 0 पेक्षा लहान -1, -1 पेक्षा लहान -2, -1, -2 पेक्षा लहान -3. तेच आपण जर दुसऱ्या पद्धतीत वाचलं तर -3 पेक्षा -2 हा 1 ने मोठा, -2 पेक्षा -1 हा 1 ने मोठा, -1 पेक्षा 0 हा 1 ने मोठा, 0 पेक्षा 1 ने मोठा 1, 1 पेक्षा 1 ने मोठा 2. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा लहान मोठेपणा पाहता येतो. आपण धनसंख्या 0 व ऋण संख्या विचारात घेऊन त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरवू शकतो. उदाहरणार्थ पहा एक लक्षात ठेवायचे की धनसंख्या ही नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठी असते. कशी असते? मोठी असते. आणि ऋण संख्या ही नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते. आणखी एक ऋण संख्या या नेहमी 0 पेक्षा लहान असतात आणि धन संख्या नेहमी 0 पेक्षा मोठ्या असतात. पहा हे जर मुद्दे आपल्याला समजले असतील तर या मुद्द्याच्या आधारे आपण काय करू शकता?
संख्येचा लहान मोठेपणा ठरवू शकता. ठीक आहे, या 4 मुद्द्याच्या आधारे तुम्हाला चांगल्या पद्धतीने संख्येचा लहान मोठेपणा ठरवता येईल. तर आपण आता पूर्णांक संख्यांचा गुणाकार, आता पूर्णांक संख्यांचा गुणाकार पाहताना पहिला मुद्दा जो आहे तो आहे दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक. उदाहरणार्थ 2 धन संख्यात बघा 3 गुणिले 5 15. तसं एक धन व एक ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार नेहमी कसा येत असतो, ऋण येत असतो. पहा 7 आणि -3 या दोन संख्यांचा गुणाकार -21, -8 आणि 9 या दोन संख्यांचा गुणाकार -72. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, एक संख्या जर धन असेल आणि एक संख्या जर ऋण असेल तर त्यांचा गुणाकार हा ऋण येतो, आणि दोन संख्या धन असतील तर त्यांचा गुणाकार हा धन येतो. पुढे 2 ऋण पूर्णांकांचा गुणाकार धन असतो. म्हणजे जर दोन्ही संख्या ऋण असतील आणि त्या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो असतो धन. हे तिन्ही नियम तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. पुढील मुद्दा आहे पूर्णांक संख्यांचा भागाकार. आता पहा, पूर्णांक संख्यांचा भागाकार पूर्ण संख्या किंवा अपूर्णांक संख्या असते. आता उदाहरणार्थ पहा 4/2, उत्तर किती आलं 2. म्हणजे 2 ही कशी संख्या आहे, पूर्ण संख्या आहे. दुसरं 7/2 याचं जर उत्तर आपण काढलं तर ते उत्तर कसं येणार आहे पहा, 7/2 तर आपण ह्याला भागलं 6. आता 1 राहिला, भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, मग 1च्या पुढे 0 लावला तर 2×5 तर 3.5 ही संख्या म्हणजेच काय लिहितो आपण 3.1/2. मग आता 3.1/2 ही संख्या म्हणजे काय असते, अपूर्णांक संख्या. म्हणून आपल्याला काय सांगायचे, पूर्णांक संख्येचा भागाकार पूर्ण संख्या किंवा अपूर्णांक संख्या असतो. पुढे धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे. म्हणजे काय, जर उदाहरण पाहिलं आपण तर 5/-3. आता 5/-3 म्हणजे धन पूर्णांक संख्येला ऋण पूर्णांक संख्येने जर आपण भागलं तर त्याचं उत्तर हे ऋण पूर्णांकच असतं पहा, -5/3. पुढचा मुद्दा आहे ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे. याच्यामध्ये लक्षात घ्या की दोन्ही संख्या जर ऋण असतील आणि त्यांचा आपण भागाकार केला तर त्यांचा भागाकार हा नेहमी काय येत असतो, धन पूर्णांक संख्या. तर बघा आपल्याला इथं बघा 11 आणि 5 या दोन्हींना वजा चिन्ह आहे, तर त्यांचा आपल्याला जो भागाकार येतो तो असतो धन पूर्णांक 11/5. पुढचा मुद्दा आहे एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक संख्या असावी हा संकेत आहे. म्हणून 9/-5. आता इथं पहा, एक पूर्णांक संख्या आणि दुसरी ऋण पूर्णांक आहे, परंतु ऋण पूर्णांक ही छेदात आहे, परंतु याच संख्येला आपण असं समजायचं असतं की -9/5. याचा अर्थ असा असतो की जर छेद हा ऋण पूर्णांक असेल तर ती संख्या परत लिहिताना आपण काय लिहू शकतो की -9/5. म्हणजे छेदामध्ये जी ऋण संख्या असते, ऋण चिन्ह असते, ते आपण अंशामध्ये देऊ शकतो. दुसरं उदाहरण आहे पहा, -11/-3 याला आपण काय लिहायचे, धनपूर्णांक लिहायचे. पुढचा मुद्दा आहे जर m ही पूर्णांक संख्या असेल तर m+1 ही लगतची मोठी पूर्णांक संख्या असते. उदाहरणार्थ पहा, आपण 5 ही m संख्या समजली तर त्याच्या पुढची संख्या 5+1 म्हणजे संख्या येणार आहे 5 आणि 6. संख्या काय येणार आहे, 5 आणि 6. मग आता पहा 5 आणि 6च्या दरम्यान कोणतीही पूर्णांक संख्या येत नाही. पुढे शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही, म्हणजे 3/0 हा भागाकार अर्थहीन असतो. आपल्याला 0 या संख्येने कोणत्याही संख्येला भागता येत नाही. पुढील संख्येचा प्रकार आहे परिमेय संख्या. आता पहा, परिमेय संख्या म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो रॅशनल नंबर. आता पहा, परिमेय संख्या कोणाला म्हटलं जातं की जर एक संख्या p असेल आणि दुसरी संख्या q असेल तर p/q म्हणजे p/q ही संख्या काय असते, परिमेय संख्या असते. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं 5 ही संख्या परिमेय संख्या आहे, कारण 5 या संख्येला छेद हा 1 असतो. याच्यामध्ये एकच नियम आहे की याचा छेद हा 0 नसला पाहिजे. मग आपण समजा 7/2 घेतलं तर ही परिमेय संख्या आहे, कारण
आपल्याला इथं याचं छेद काय आहे 2 आहे. तसंच पहा आणखी उदाहरण पाहिलं तर 5/7 वजा 11/8 15/17 या तिन्ही संख्या काय आहेत परिमेय संख्या आहेत. आता पहा परिमेय संख्येचे दशांश रूप आपण पाहणार आहे. मग परिमेय संख्येचे दशांश रूप पाहताना आपल्याला दोन पद्धतीचे असतात. एक असतं खंडित स्वरूपाच्या परिमेय संख्या आणि दुसरे असतं अखंडित स्वरूपाच्या परिमेय संख्या. मग आता पहा दशांश रूप पाहत असताना खंडित स्वरूपाचं आपण एक उदाहरण पाहू. 135/12 या संख्येचं दशांश रूप आपण काढू. बघा 135 ला जर 12 ने भागलं तर काय येतं 12 एके 12 म्हणून वरती 1 लिहिला, वरती आपण 1 लिहिला म्हणून 13तून 12 वजा केले राहिले 1, वरचा 5 आहे असा खाली घेतला, संख्या झाली 15. मग 12 एके 12 परत 12 एके 12 15तून 12 गेले 3. मग आपल्याला 12 ने 3 ला भाग जात नाही म्हणून आपण पॉईंट दिला. मग पुढे संख्या पॉईंट दिल्यामुळे 3च्या पुढे 0 घेतला, संख्या झाली 30. मग 12 दुने 24 म्हणून आपण इथं 2 घेतला, इथं 24 घेतला, 30 मधून 24 गेले 6. आता एकदा पॉईंट दिल्यामुळे आपण परत 0 घेऊ शकतो, संख्या झाली 60. 12 पंचे 60. आपल्याला इथं बाकी उरली 0 आणि जेव्हा आपल्याला कोणत्याही भागाकारामध्ये बाकी 0 उरते आणि आपल्याला भागाकार पूर्णपणे मिळत असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो खंडित दशांश रूप. त्याला आपण काय म्हणतो खंडित दशांश रूप. आता पुढचा परिमेय संख्येचा प्रकार आहे पहा अखंडित दशांश रूप. मग आपण पहा आपल्याला अखंडित व आवर्ती दशांश रूप. मग आपण एक उदाहरण जर पाहिलं तर 20/3 या संख्येला आपण दशांश रूपामध्ये पाहू. मग आपला 20 ला आपण जर 3 ने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे बघा 3 सख 18. मग 20 मधून 18 गेले राहिले 2. मग आता 3 ने 2 ला भाग जात नाही म्हणून आपण दिलं दशांश चिन्ह. मग आता पहा परत 3 सख 18 परत राहिले 2. आता दशांश चिन्ह दिल्यामुळे 0 आपण पुन्हा घेऊ शकतो. मग बघा 3 सख 18 परत राहिले 2. मग अशा पद्धतीने जर आपण भाग देत गेलो तर 6.666 असं अनंत येणार आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो अखंड दशांश रूप किंवा आवर्ती दशांश रूप. ठीक आहे. पुढे पहा अशाच पद्धतीने आपण जर उदाहरण पाहिले तर बघा इथं भागाकार येताना कसा आलाय 0.373737 म्हणजे 0.37च्या डोक्यावरती असा बार ओढला जातो. याचा अर्थ असा हे 37 रिपीट आहे. आता पहा पुढच्या भागाकारामध्ये आपण पाहिलं तर 5.7214 परत 7214 परत 7214 म्हणजे आपल्याला इथं 7214 रिपीट झाले म्हणून 7214च्या डोक्यावरती काय केलंय बार दिलेला आहे. म्हणून आपल्याला इथं एक लक्षात येतं की 7214 हे रिपीट होत असते. पुढचा नियम आहे पहा परिमेय संख्येचा समूह नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या व पूर्णांक संख्या या त्यातील सर्व संख्यांचा समूह मिळून होतो. म्हणजे परिमेय संख्यांचा जर समूह आपल्याला पाहायचा असेल तर तो नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या या सगळ्यांच्या समूहाला मिळून आपण परिमेय संख्या. परिमेय संख्या ही कॅपिटल क्यू या अक्षराने व्यक्त करतात. परिमेय संख्या ही कॅपिटल क्यू या अक्षराने व्यक्त करतात. पुढचा नियम आहे 0 ही परिमेय संख्या आहे. 0 ही काय आहे परिमेय संख्या आहे कारण आपण 0/2 या स्वरूपात लिहू शकतो म्हणून 0 ला आपण परिमेय संख्या म्हणू शकतो. पहा पदवली सोडवण्याचे नियम आपण पाहणार आहे. पहा आता पहा पदावली सोडवताना काय नियम असतो तर पदावली सोडवताना आपल्याला कंचे भागोबेव किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बॉडमॉस रूल या पद्धतीने जर आपण पदावली सोडवत गेलो तर आपल्याला आपलं उत्तर चुकत नाही. मग आता पहा एक उदाहरणाच्या सहाय्याने पाहू आपण. बघा 30 बघा इकडे घेऊ साईडला 30 गुणिले 10 भागिले 5 अधिक 4. मग आता पहा अगोदर भागाकार सोडवायचा आहे म्हणून 30 गुणिले 5 दुने 10 म्हणून इथं 2 घ्यायचंय अधिक 4. नंतर गुणाकार सोडवायचा आहे म्हणून 30 गुणिले 2 60 अधिक 4. नंतर बेरीज सोडवायची म्हणून 60 अधिक 4 64 म्हणून आपल्याला फायनल उत्तर काय मिळालं 64. जर आपण हा क्रम चुकवला तर आपल्याला उत्तर चुकत असतं. दुसरं उदाहरण पाहायचंय पहा आपल्याला काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये 40 भागिले कंसामध्ये 10 अधिक 3 वजा 8 कंस पूर्ण अधिक 5 अधिक कंस सोडवायचा आहे. मग ह्या कंसामध्ये काय करायचं आपल्याला सांगा 10 अधिक 3 13 आणि 13तून 8 गेले राहिले 5 म्हणून इथं बघा 5 आले. मग आता नंतर काय सोडवायचंय आपल्याला कंस सोडवल्यानंतर अगोदर भागाकार सोडवायचा आहे.
मग बघा 5 ने 40ला भागलं तर उत्तर आलं 8. मग 8 अधिक 5 बरोबर किती येतं 13. जर अशा क्रमाने आपण काय केलं पदावली सोडवली तर आपलं उत्तर चुकत नाही. तर पहा तरी आपण याच्यातील मुद्दे पाहू. राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर भागाकार गुणाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने करा. नंतर बेरीज करा वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने करा. म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्या, आपण कोणतीही क्रिया करत असताना ह्या डावीकडून उजवीकडे करायची. पुढे आहे कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील 2 नियम पाळून त्या क्रिया आधी करा. म्हणजे उदाहरणार्थ आपण या कंसामध्ये बघा आपल्याला 10 अधिक 3 वजा 8 असं आलं तर आपण डावीकडील आधी बेरीज केली बघा 10 आणि 3 13 नंतर 8 वजा केले. पुढचा मुद्दा आहे क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसांचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी साधा कंस, चौकटी कंस, महिरोपी कंस वापरले जातात. आणि मग पदावली सोडवताना अगोदर कंस सोडवा, नंतर भागाकार सोडवा, नंतर गुणाकार सोडवा, नंतर बेरीज सोडवा आणि नंतर वजाबाकी सोडवा. म्हणजे आपल्याला पदावलीचं योग्य उत्तर मिळणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नाळे ऑनलाईन क्लासेसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.